आपण सर्वजण लहानाचे मोठे पार्लेजी बिस्किट खाऊनच मोठे झालो, कारण आपलं फेवरेट असं पार्लेजी बिस्किटच होतं. 5 रुपयांमध्ये भरपूर असं पोट भरलं असं ही बिस्किट पुडा होता. आता पार्लेजी कंपनीने 5 रुपयाचा बिस्किट पुडाच ठेवला आहे, पण त्यामध्ये फक्त 5 ते 6 बिस्किटं ठेवतात. म्हणजे क्वांटिटी त्याची कमी झाली आहे. आता आपलं बालपण लहानाचं मोठं पार्लेजीवर झाले म्हणल्यावर आपली मुलं पण खाणार ना. सकाळच्या वेळेला माझी मुलं चहा बिस्किटं खात होती. त्याच वेळेला मी बोलले, "थांबा, मी तुम्हाला मस्त असा केक बनवून देते." त्याच वेळेला मुलं बोलली, "अगं, ह्याचा कुठं केक बनतो का? काही बोलती मम्मी." मी म्हणलं, "थांबा, तुम्हाला मी बनवून दाखवते." आता त्याच वेळेला छान अशी बिस्किटं क्रश करून घेतली, मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली, दूध टाकलं आणि मिक्स करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचाभर इनो टाकायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरचं एक भांडं घ्या, त्यामध्ये तेल टाका, त्याच्यावरती थोडंसं पीठ टाका, मैद्याचं किंवा गव्हाचं टाका. आता हे सर्व मिश्रण त्यामध्ये टॅप करून घ्या आणि त्यानंतर काजू, बदाम आणि पिस्ता याचे काप करायचे आहेत आणि त्यात टाकायचे आहे. गॅसवरती पातेल्यावरती स्टँड ठेवा आणि त्याच्यावरती हा डबा ठेवा. आता 40 मिनिटं शिजण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर उघडून बघा आणि आपल्या पार्लेजी बिस्किटाचा केक सुद्धा